आता त्यांना काय वाटलं तेच सांगतील। मला असं वाटतं की आता सुरू होणार आहे, तुम्ही मानसिकता तयार करा की आता आमच्या प्रसार माध्यमांना 16 तारखेला दुपारनंतर हे तुम्हाला विचारावं लागणार नाही की ईव्हीएमचं काय, तेच सांगतील। ईव्हीएम 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 स्पष्ट आहे पराभव स्पष्ट दिसतो। आता हे सुरू करतील, पण मला असं वाटतं की बघा, महाविकास आघाडीतीलच एक खासदार जे आहेत धाराशिवचे, त्यांनी परवा एक त्यांचं भाषण खूप व्हायरल होतं की अरे बाबांना आता हे रडणं भास्कर ईव्हीएम वगैरे काही नसतं, नाही तर मी खासदार नसतो झालो। आता जर महाविकास आघाडीतलाच एखादा लोकप्रतिनिधी असं बोलतोय तर आता हे मला असं, आणि अनेक वेळेला यांच्या अंकुशांना काकडेंच्या नेत्यांनी स्पष्ट केलं ईव्हीएम वरती आता रडू नका। नाही, मला माझ्या भारतीय जनता पार्टी आणि पुणेकरांवरती विश्वास आहे। मला बाकी व्यक्ती हा विषयच नाही राहत माझ्या समोर, कुठली आमच्या पार्टीच्या समोर कुठली पार्टी हा विषय, व्यक्तिविरुद्ध व्यक्ती हा माझ्या डोक्यातही विषय नाही। थँक्यू। आता त्यांना काय वाटलं तेच सांगतील। मला असं वाटतं की आता सुरू होणार आहे, तुम्ही मानसिकता तयार करा की आता आमच्या प्रसार माध्यमांना 16 तारखेला दुपारनंतर हे तुम्हाला विचारावं लागणार नाही की ईव्हीएमचं काय, तेच सांगतील। ईव्हीएम 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 स्पष्ट आहे पराभव स्पष्ट दिसतो। आता हे सुरू करतील, पण मला असं वाटतं की बघा, महाविकास आघाडीतीलच